नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी प्रतापराव शेषराव जायले, विषय विशेषज्ञ कृषी विस्तार कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूर बडनेरा, जिल्हा अमरावती येथे 1996 पासून कार्यरत आहे। ज्या वर्षीपासून हे कृषी विज्ञान केंद्र सुरू झालं। कृषी विज्ञान केंद्राचा खरा उद्देश शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान देणे, अद्ययावत तंत्रज्ञान देणे, नवीन जातीचे बियाणे देणे, अशा पद्धतीचा आणि उद्योजकता निर्माण करणे कृषी क्षेत्रामध्ये हा उद्देश होता। हा उद्देश धरून भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली द्वारा संचालित कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूर बडनेराची स्थापना झाली आणि विविध पैलूखाली आज जिथे आपण उभे आहोत, सीडप कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूर बडनेरा 2009 साली हा सीडप कृषी विज्ञान केंद्राला प्राप्त झाला। भारतीय कृषी अनुसंधान परिषदेअंतर्गत IIPR कानपूर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पल्सेस रिसर्च कानपूर यांच्या मार्फत हा सीडप आपल्याला प्राप्त झाला। भारत सरकारचे खरे उद्दिष्ट असे होते की शेतकऱ्यांना नवनवीन जातीचे बियाण्याचे प्रमाणित बियाणे, त्याच्यानंतर पैदासकार बियाणे, पायाभूत बियाणे हे शेतकऱ्यांना उपलब्ध व्हायला पाहिजे आणि त्याच्यामधून उत्पादन वाढलं पाहिजे, हा खरा याच्यामधला टार्गेट होता। कृषी विज्ञान केंद्राला हा सदर सीडप पल्सेस म्हणजे डाळवर्गीय पिकांच्या अंतर्गत मिळाला आणि आपण याच्यामध्ये डाळवर्गीय तेलवर्गीय पिकाचे बियाणे तयार करतो। यामध्ये सोयाबीन, तूर, मूग, उडीद, हरभरा इत्यादी बियाणे आपण प्रमाणित, पायाभूत आणि पैदासकार बियाणे विद्यापीठामधून आपण आणतो आणि शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये आपण असतो। आज आपण इथे बघितलं तर आपल्याला इथे सोयाबीनच्या वेगवेगळ्या जातीचे बियाणे जे आपल्या विभागाकरता अत्यंत चांगले आहेत, पोटेन्शियल आहेत आणि चांगले उत्पन्न देणारे आहेत। त्याच्यामध्ये PDKV आंबा, PDKV सुवर्ण सोया आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे KDS 726 संगम आणि KDS 753 किमया हे वाण आपल्याकडे उपलब्ध आहेत। ते प्रमाणितमध्ये आहेत, ते पायाभूतमध्ये आहेत। तसेच आपण इथून शेतकऱ्यांना बीजोत्पादनाचा कार्यक्रम सुद्धा आपण देतो। शेतकरी आपल्याकडे बियाण्याला येतात, रजिस्ट्रेशन करतात, बियाणे प्रमाणीकरण एजन्सीकडे आपण त्याचं प्रमाणीकरणाचं एजन्सीकडे आपण रजिस्ट्रेशन करतो आणि बियाणे उत्पादन करून त्याची प्रक्रिया करून आणि त्याच्या बॅग भरून आणि त्याला पास करून जर्मिनेशन वगैरे त्याचं उगवण क्षमता तपासून शेतकऱ्यांना आपण देतो। आज इथे बघितलं तर आपल्याला जवळपास 850 ते 900 क्विंटल सोयाबीनचे बियाणे आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि शेतकऱ्यांना सुवर्ण संधी आहे। या जिल्ह्यामध्ये जे पिकणारे वाण आहेत ते वाण आपल्याकडे असल्यामुळे आज शेतकऱ्यांना ही सुवर्ण संधी आहे। गेल्या 10 वर्षापासून शेतकरी बियाण्याचा आमचा फायदा घेत आहेत। 28 वर्षाच्या अविरत सेवेमध्ये कृषी विज्ञान केंद्राला विविध कामं पुरस्कार प्राप्त कृषी विज्ञान केंद्र आणि भारतामध्ये अनेक कृषी विज्ञान केंद्र आहेत, 731 कृषी विज्ञान केंद्र आहेत, परंतु कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूरचा हा विशेष एक पैलू, एक दगड, एक सुवर्ण क्षण या कृषी विज्ञान केंद्रामध्ये कृषी विज्ञान केंद्राचे आजचे आमचे प्रमुख डॉक्टर KP सिंग सर यांनी हा मोठ्या प्रयत्नातून इथे आणला। त्यांच्यासोबत डॉक्टर हर्षद ठाकूर, मी स्वतः प्रतापराव जायले, देशमुख साहेब, आमचे वैद्यबाबू आणि इतर माझे सवंगडी सगळे काम करतात। आज शेतकऱ्यांना विविध पद्धतीने सोयाबीनचेच नव्हे तर तुरीचे सुद्धा विविध जातीचे बियाणे आमच्याकडे उपलब्ध आहेत। त्याच्यामध्ये BDN 716 आहे, आश्लेषा आहे, अजून इतर विद्यापीठाचे वाहन आहेत, हे सुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहेत। आपण या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा अशी माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे। तुरीचे प्रमाणित, पायाभूत हे दोन्ही प्रकारचे बियाणे आपल्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये उपलब्ध आहेत। याच्यामध्ये विविध जाती आहेत। याच्यामध्ये BDN 716, वसंतराव नाईक,
मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीची ही जात आहे. त्याच्यानंतर आश्लेषा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची जात आहे. तर या विविध जाती आहेत, पिकणाऱ्या आहेत भरपूर आपल्या, आणि मररोग प्रतिबंधक आहेत. त्याच्यामुळे आपल्याला याचा निश्चितच फायदा होणार आहे. तर माझी अशी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की त्यांनी या सर्व संधीचा लाभ घ्यावा. बियाणे बुकिंग सध्या सुरू झालेले आहे, बियाणे वाटपसुद्धा सुरू झालेले आहेत. तर शेतकऱ्यांनी ताबडतोब येऊन आपले बियाणे बुकिंग करून या संधीचा लाभ घ्यावा. शेतकरी बांधवांनो, नुसतं अमरावती जिल्ह्यातीलच शेतकरी नव्हे तर यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोला, नागपूर आणि आजूबाजूच्या राज्यातील सुद्धा, जसं मुलताई आहे, त्याच्यानंतर बैतूल आहे, त्याच्यानंतर इतर राज्यातून सुद्धा अनेक शेतकरी इथं बियाणे व निविष्ठा घेण्याकरता येतात आणि त्यांना त्याचा फायदा झालेला आहे. एका शेतकऱ्याचे 10 शेतकरी, 10 शेतकऱ्याचे 25 शेतकरी, असे अनेक शेतकरी इथे आलेले आहेत आणि याचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घेतलेला आहे. तर माझी अशी विनंती आहे की सर्व शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा आणि इतरांनाही सांगावे. एकापासून दुसऱ्यापर्यंत, दुसऱ्यापासून चौथ्यापर्यंत, चौथ्यापासून 10व्यापर्यंत अनेक लोकांपर्यंत ही माहिती जाऊ शकते आणि शेतकऱ्यांना याचा फायदा होऊ शकतो. शास्त्रज्ञ मंडळी आपल्याकरिता माहिती देण्याकरिता इथे आहेत आणि आपल्याला हा सल्ला देण्याकरता कुठली फी नाही, कुठलंही काहीच नाही. आपण येणे, माहिती प्रश्न विचारणे, त्याचं शंकांचं निरसन करून घेणे, अशी माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे. जय जवान, जय किसान.